महात्मे होऊन गेले चरित त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. एवढ्या माणसाबद्दल माझ्यासारख्या पामरानं बोलावं एवढा मोठा तरी मी नक्कीच नाही, परंतु ज्यांचा सहवास थोडा वेळ का होईना, काही दिवस का होईना ज्यांचा लाभला, असे आदरणीय श्रद्धेय बाबा, ज्यांचं असणं हे आम्हा म्हणजे जे आज पाठीमागे जे आचार्य मंडळी बसलेले त्यांच्यासाठी तर होतच होतं, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हा तरुणांसाठी त्यांचं असणं फार महत्त्वाचं होतं. आज व्यासपीठावरती आदरणीय श्रद्धेय अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा, या दशक्रिया विधीच्या निमित्तानं एक विनंती असेल, आचार्य मंडळी आणि आज तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी कल्लूरकर बाबांची एक छोटीशी डॉक्युमेंटरी बनवली होती बाबा, पण आम्हाला त्यांचा आवाज मिळवायचा होता. तो आवाज आम्हाला आज तागायत मिळालेला नाही. पण आज जे आचार्य मंडळी आहेत, आज तंत्रज्ञान आज विकसित झालेलं आहे. आज ही आचार्य मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. कैवल्यवासी कल्लूरकर बाबा जे असतील, मी तर माझ्या जीवनात आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी मुरलीधर बाबा कारंजेकर यांनाही पाहिलेलं नाही, किंवा आदरणीय श्रद्धेय बाबा म्हणजे अमरावती निवासी बाळकृष्ण बाबाजी कारंजेकर यांना तरी थोडंसं पाहिलं. पण यांच्या आधी जी पिढी झालेली आहे त्या पिढीला माझ्यासारख्या पामाराने तर पाहिलंच नाही, परंतु बाबा आमच्या नंतर जी पिढी येणार आहे त्या पिढीला हा आवाज अतिशय दुर्मिळ आहे. ही माणसं आज आम्हा तरुणांचं भाग्य असं, एकीकडे आनंद एकीकडे दुःख आहे की यांचा सहवास आम्हाला लाभतोय, परंतु दुःख या गोष्टीचे की ही माणसं आज आमच्यापासून लांब लांब होत चाललेली आहे. परंतु तंत्रज्ञान फार विकसित झालेलं आहे. आज या शोकसभेच्या निमित्तानं एकच विनंती करेल, मी विनंती म्हणणार नाही, मी स्वतः त्याच्या सेवक म्हणून काम करायला तयार आहे. आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी कल्लूरकर बाबांची छोटीशी डॉक्युमेंटरी तयार आहे. त्यासोबतच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अमरावती निवासी बाबाजी कवीश्वर कुळाचार्य कैवल्यवासी बाबाजी यांची एक छोटी डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी तयारी आहे. असे अधिकरण एक एक जात आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी तयार होणं फार गरजेचं आहे. श्रुती स्मृती मार्गरूढी वृद्धाचार मी शिकवत नाही या ठिकाणी, परंतु या गोष्टी आपण अनुभवतो. परंतु ह्या अधिकरणांच्या डॉक्युमेंटऱ्या किंवा अधिकरणांचं लिखित स्वरूपात कुठंतरी एक काहीतरी तयार व्हावं ही वैयक्तिक मानसिक इच्छा आहे माझी, आणि अनेक तरुणांची सुद्धा इच्छा आहे. बोलणारे पाठीमागं खूप बसून बोलणं फार सोपं असतं, माईकवर बोलायला अनेकांना भीतात. पण मी आज अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आदरणीय श्री बाबा या ठिकाणी आहेत. त्यासोबतच उपाध्यक्ष कुळाचार्य आदरणीय श्रद्धेय बाबाजी असतील, आदरणीय श्रद्धेय कानाशी निवासी बाबाजी असतील. बाबा, या बाबांच्या या दसव्याच्या निमित्ताने मी एकच करबद्ध प्रार्थना करेल की बाबा, तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल ती सेवा आम्ही तरुण वर्ग काही करायला तयार आहे, परंतु आम्हाला हे आवाज आज जतन करणं फार गरजेचं आहे. काळाच्या ओघात हे आवाज जात आहेत. बाबांचं असणं हे नसुद्धा परिवारच नाही, हा महानुभाव आश्रम धुळे हा परिवार, हा नुसता हा परिवार नाही तर संपूर्ण अखिल महानुभाव हा जो संपूर्ण परिवार आहे, या परिवाराला बाबा पोरके करून गेलेले आहेत. मी महानुभाव आश्रम तरडगाव या आश्रम संस्थेचे संचालक आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गुरुजी, तसेच श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने या ठिकाणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा एकच विनंती करेल की या थोर आचार्यांच्या कुठेतरी स्मृती आपल्याला लिखित स्वरूपात म्हणा, चलचित्र स्वरूपात म्हणा, जर करता आल्या तर नक्कीच आपल्याला एक चांगला संदेश आपण समाजाला देऊ शकतो. एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देतो.